नागपूरसह संपूर्ण विदर्भात सध्या तीव्र उष्णतेची लाट असून नागरिक उन्हाच्या तीव्र झळांनी होरपळून निघाले आहेत। नागपूरमध्ये बुधवारी लागोपाठ 7व्या दिवशी तापमान 45 अंश सेल्सिअसच्या वर नोंदवलं गेलं। या भीषण उष्णतेच्या काळात गेल्या 24 तासात उष्माघाताच्या संशयास्पद स्थितीमुळे 11 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली। तीव्र उष्णतेमुळे शहरातील रुग्णालयांच्या शवागारांमध्ये अज्ञात मृतदेहांची संख्या वाढू लागली आहे। गेल्या 3 दिवसात शहराच्या विविध भागातून एकूण 14 मृतदेह हाती आले असून त्यापैकी एकट्या बुधवारीच 11 मृतदेह आढळून आले आहेत। बहुतांश मृतदेह दुपारच्या कडक उन्हाच्या वेळेत आढळल्याने हे मृत्यू उष्माघाताशी संबंधित असल्याचा दाट संशय आहे। गेल्या 24 तासात नागपूर रेल्वे स्टेशन आणि शहरातून जाणाऱ्या गाड्यांच्या अनारक्षित व स्लीपर कोच मधून 5 मृतदेह रेकॉर्ड करण्यात आले आहेत। यामध्ये नागपूर रेल्वे स्टेशनच्या आवारात 2 अज्ञात मृतदेह आढळून आले, तर शहरातून जाणाऱ्या धावत्या गाड्यांमध्ये 3 प्रवाशांचा मृत्यू झाला। रेल्वे अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार कमालीची उष्णता, प्रवाशांचे आजारपण आणि डब्यांमधील गर्दीमुळे झालेल्या गुदमरल्यासारख्या परिस्थितीमुळे हे मृत्यू झाले असावेत।